भाई पेट्रोल भरा लीजिए थोड़ा। आम्ही निघालोय फायनली। मेन रोडला आमची गाडी लागलेली आहे, पेट्रोल वगैरे भरून झालेलं आहे। आता आम्ही चाललो आमच्या रूटवर, मुंबई टू पुणे। अशा प्रकारे माझं गाणं बंद झालंय। आधी मला ती गाण्याची जिम्मेदारी माझ्याकडे असते, म्हणून मग चेक करावं लागतं। बंद झालं, संपलं। बॅक सीटवर आहे, फ्रंट सीटवर ओनर्स आहेत, मध्ये बाबा आणि पप्पा आहेत आणि मागे आम्ही आहोत, असं तुम्ही बघू शकता। आता भेटूया आपण परत पुढच्या आमच्या ब्रेकला। आता सध्या पेट्रोल पंपचा ब्रेक संपलेला आहे, तर बघूया आता आम्ही पुढे नेक्स्ट ब्रेक कुठे घेतोय। आणि आम्ही तुम्हाला लोणावळ्याच्या ट्रॅफिकबद्दल अपडेट करूच की सध्या पावसात पब्लिक लोणावळ्याला फिरायला जाते। मग रात्रीची लोणावळ्यात काय अवस्था आहे हे आपण बघूच। तर भाई आता आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सोडून वाशी साईडला लेफ्ट टर्न घेतोय। इकडनं सरळ गेलो तर मुंबईला पोहोचू, इकडनं लेफ्ट घेतला तर वाशी आणि पुणे। तर आता वाशी पुणे करून वाशी साईडने आपण पुण्याला जाऊया। एक तासाचा पावरनॅप झालाय कडक, आता काय विषय नाही। हा पहिला मागचा होता तो बंद करून इथे चालू केलाय। अजिबात नाही। पुण्याला जायपर्यंत किती टोल लागला? पुण्याला जायचा आता एक 270चा टोल आहे आणि तो टोल पुढे बाहेर पडायला पण कामाला येतो, तर बस इथे पण इथे 40 रुपये, 40-45 इथे हा, आणि मग तो 270 म्हणजे 230 होता, आता तरी वाढवले सगळे रेडी। जसा हा कसा पहिले हा कितीचा होता, पहिले हा 35चा होता, पहिले 35 रुपये लागायचे, आता 45 केलंय। तर भाई कडक स्कॅम, कडक विशेष ठेवू नको, कडक 15 सेकंडच्या वरच्या टोलवर थांबवलं फ्री जाऊ शकता। पण हे रूल फॉलो नाही करत ते लोक, पैसे नाही घेतले ते लोक हे करून ठेवते स्कॅन। इरिटेट होत होतं, इकडे समोर काचेवर ना खूप फॉग जमा झालेला, त्यामुळे मला खूप इरिटेट होत होतं। तर आता ती काच क्लीन केली आम्हीने, आता मस्तपैकी क्लिअर दिसते, तुम्ही व्ह्यू बघू शकता। आणि ह्या ज्या पहिल्याचे व्हिडिओज तुम्ही बघा की किती ब्लर होते, मी बघितलं होतं।
ठाणे वेलापूर रोड सोडून मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता आपण स्टार्ट करतोय चढायला. एकदा हा एक्सप्रेस वे आपण स्टार्ट केला की 75 to 80 किलोमीटर्स आता नॉन स्टॉप या हायवेवर जायचंय. या हायवेवरती आपल्याला ना रिक्षा असणार डिस्टर्ब करायला, ना बाईकवाले असणार डिस्टर्ब करायला, ना सायकलवाले डिस्टर्ब करायला. फक्त 4 व्हीलर, ट्रक आणि बस या हायवेवरती आपल्याला अलाउड आहे. तर आपण जस्ट आता पुण्याचा एक्सप्रेस वे आपण जस्ट स्टार्ट केलाय. आता फक्त गाडी पंजा दाबायचा 80च्या स्पीडवरती, कारण की इथे मॅक्झिमम स्पीड लिमिट 100 आणि 120ची आहे. मध्ये मध्ये 100, मध्ये मध्ये 120. तर आता जेवढं जमेल तेवढं फटाफट ट्रॅफिक कव्हर करून आपण निघूया. पुढे लोणावळ्याला आपण चेक करूया की तिकडची ट्रॅफिकची हालत काय असेल. कारण की आता मॅपमध्ये तर आपल्याला पूर्ण दाखवत आहे टोटल 2 तास 47 मिनिटं, म्हणजे सकाळी 6:15 वाजता आपण बरोबर प्रति बालाजीला पोहोचतोय, असं ॲज पर आपण गुगल आपल्याला सांगतोय. तर बघूया, याच हायवेवरती कंटिन्यू करूया. मध्ये काय आलं तर आपण दाखवूया. इथे 270 आहे, म्हणजे हे बघा किती गेले, 240 आहे. 240. ह्याच्यामुळे ट्रॅफिक होते. दिसतंय का बघ कसे चालतायत. त्याला स्वतःला चालायची ताकद नाही, दुसऱ्याला ओव्हरटेक करतोय. हेवी ड्रायव्हर आहे तो. तर भाई आता आपण घाट स्टार्ट केलाय. हे असे ट्रकवाले असतात, त्यांच्यामुळे सगळ्या घाटामध्ये ना ट्रॅफिक होते. त्यांनी एका मागोमाग एकच घेतले पाहिजे ट्रक सगळे, तर ते होईल. कारण की आता काय बघा, ह्याच्यामुळे काय होतंय ना, रस्ता एक ते स्वतः तर फास्ट चालत नाही, मागच्या गाड्यांना पण जाऊन देत नाही. आता बघा 3 जण लाईनीत चालले, यांच्यामुळे ट्रॅफिक होते पूर्ण. ट्रॅफिक नाहीये घाटात, आलो आपण आता. इथे ट्रॅफिक दाखवली होती मोस्ट ऑफ द. ट्रॅफिक क्लिअर झाली सगळी. हे जे वॉटरफॉल दिसते ना तुला आता, तसे असे लाईनीमध्ये होते सगळे. सेम वॉटरफॉलला माळशेजला सेम, आणि तिथे 100 पेक्षा जास्त वॉटरफॉल आहे तसे, म्हणून लोक माळशेजला जातात. सगळ्यांसाठी सेपरेट वॉटरफॉल. हे बघा हे बघा ट्रॅफिकची कारण, हे असे ट्रॅफिकची कारण. तिघं पण लाईनीत चालतायत, तिघांना पण चालता येत नाही. तुम्ही पाऊस बघू शकता कसला जोरदार आहे. वायपर फुल स्पीडने चाललाय, तरी भाई विजिबिलिटी एकदम बोलतात तर 100 मीटर पर्यंत आहे. त्याच्या पुढे आपण नाही बघू शकत नाही. त्यामध्ये ट्रकवाले छळतायत. नाही एक नंबर पाऊस आहे.
प्रतिनिधी अविशा. बघतच आज पूर्ण पावसाचा मौसम आहे. आम्ही पोहोचलेले आहोत आमच्या जागेवर, म्हणजे प्रति बालाजीला ॲट पुणे. आणि पाऊस चालू आहे, थंडीचं मस्त वातावरण झालेलं आहे. आता रूम शोधायची तयारी चालू आहे. फटाफट रूम मिळाल्या की फटाफट फ्रेश व्हा, फटाफट दर्शन. हॅलो, हा बोला ना. तिकडे समोर हे वॉटरफॉल आहे, बघितलं का? तिकडे तुम्ही बघू शकता आपल्याला हार्ट दिसतोय, हार्ट पण अर्धा हार्ट दिसतोय. कैमरामैन चांद नवाज के साथ अर्धा मी जॉइन करते. कैमरामैन चांद नवाब के साथ, कैमरामैन अनिशा के साथ रिपोर्टर चांद नवाब. ये है आधा चांद. हम लोग आए हैं प्रति जेजुरी को. ये है भरा है पानी. सॉरी, प्रति बालाजी को आए. अरे वो रास्ते की पब्लिक साइड में हटा. ये रास्ते की पब्लिक बीच बीच में आ जाती है. वो आंटी साइड दे देता. अरे बाबा, अरे अरे भाई साहब साइड से आओ. कैमरामैन चांद नवाब के साथ हम लोग आए प्रति बालाजी पे. आज यहाँ जोशना का माहौल है. देखिए आप कितने लोग जा रहे हैं यहाँ से प्रति बालाजी को. वो देखो एक इंसान जा रहा है. देखो देखो देखो. और यहाँ पे बहुत भीड़ है. हम लोग कैसे तैसे आए हैं, हम लोग को पता है. तो कैमरामैन अनिशा के साथ रिपोर्टर चांद नवाब. तर भाई थोडंसं आपल्याला नुकसान झालंय. ही व्हील कॅप तुटली आपली इकडनं आणि हे आतमध्ये गेलंय आपला मडफ्लॅप. तर आता हे पूर्ण ओपन झालंय. असं ऍक्च्युली मडफ्लॅप तुटलेलंच होतं आपलं. हे असं असं झालेलं होतं आणि ते गाडीच्या ह्याच्यामध्ये हे असं कसं दिलं, ते कशा तरी ना फोर्स बीसच्या ह्याच्यामध्ये ना दगडावरच्या ह्याच्यामध्ये ना ते आपटून ना गाडीचं हे असतं ना त्याच्यात ते तुटलं. प्लॅस्टिक आहे ना ते आपल्या ते मडगाड आपण कापून टाकूया. ह्याच्या अगोदरचं जे होतं ना आपलं मडगाड ते मेटलचं होतं, तर ते असं तुटायचा चान्स नव्हता. हे प्लॅस्टिकचं आहे तर हे तुटायचा चान्सच आहे. काय बोलतोय? मडगाड व्हील कॅप. तर भाई आपण आलोय आता इकडे प्रति बालाजीला. आपण आता एका आहे ना हॉटेलमध्ये थांबलोय. हॉटेल म्हणजे इन द सेन्स एक प्रकारचं हे गेस्ट हाऊस टाईपच आहे. असं एक छोटंसं जिथे आम्हाला रूम भेटलाय आंघोळ करायसाठी. आम्ही पार्किंगच्या इथे गाडी लावल्यानंतर तिकडे जे सिक्युरिटीवाले असतात त्यांना विचारलं की इकडे आंघोळीची वगैरे काय सोय आहे का, कारण की रात्रभर ड्राईव्ह करून आलोय तर जरा फ्रेश वगैरे होऊन आंघोळ करूनच आपण मंदिरात जायचं आपण प्रिफर करतो. प्रत्येक मंदिरात जाताना आपण आंघोळ वगैरे करूनच जातो. तर इकडे पर पर्सन 30 रुपये होते आंघोळीचे आणि आम्ही 6 जण होतो. आणि एक रूम जर घेतला तर 2 तासासाठी 250 रुपये आम्हाला ते बोलले. तर मग आम्ही रूम घेऊनच प्रिफर केलं. रूम घेऊन मग त्याच्यामध्ये आंघोळ वगैरे करून 2 तास आपण ते हिशोब बघितला तर एकच प्रकारे एकच होत होता. पण रूममध्ये जरा कम्फर्टेबल आंघोळ होईल आमची आणि चांगला आम्हाला राहायची वगैरेची सोय होईल. तर एकदा जरा तुम्ही बघा. ही सध्या ही आपली गाडी उभी आहे. इकडे आपला रूम आहे या साईडला आणि हा बघा आसपासचा परिसर कसा आहे. एकदम लांब लांब पर्यंत फक्त ग्रीनरी ग्रीनरी ग्रीनरीच आहे फक्त लांब लांब पर्यंत. आणि बस आपलं मंदिर तिकडे कुठेतरी आहे आणि आपण इकडनं आलो होतो असं. आणि आपलं मंदिर त्या साईडला कुठेतरी तिकडे. तर आज आपण जाऊया, आंघोळ करूया फटाफट आणि मंदिरात दर्शनला जाऊया. आपल्याला आवाज देतात घडी 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 घडी. बघूया जरा त्यांचं काय चालू आहे ते. कितव्या माळ्यावर तुम्ही? कितव्या माळ्यावर आहे तुम्ही? 7व्या माळ्यावरती ही गाडी आहे आणि हा 7वा माळा. तर आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. आंघोळ वगैरे हा आंघोळ वगैरे आणि फ्रेश वगैरे आता आम्ही झालो मस्त पैकी. बघू शकता कपडे पण चेंज झालेले सगळे आता एकदम प्रॉपर एकदम पद्धतशीरपणे आंघोळ वगैरे केली. गरम गरम एकदम कडक पाणी होतं एकदम कडक. तर आता प्रॉब्लेम काय माहितीये का, या मंदिरामध्ये जाताना तुम्ही मोबाईल नाही नेऊ शकत. तर मग आम्ही काय विचार केलाय की गाडी पार्किंग मध्ये लावायची, गाडीत सगळे मोबाईल वगैरे ठेवायचे आणि मग मंदिरामध्ये जाऊन पाया पडून मग यायचं. पुढचा प्लॅन काय आहे तो अजूनपर्यंत ठरलेला नाहीये. बट पुढचा प्लॅन काय आहे तो ग्रॅज्युअली आम्ही तुम्हाला सांगू. सध्या आपण जाऊन मंदिरामध्ये जाऊन पाया पडून येऊया. तर मंदिर एकदा दाखव. हे आहे समोर मंदिर प्रति बालाजीचं.